सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमिती भाग 1 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बिंदू, रेषा, किरण, रेषाखंड, प्रतल आणि कोन या महत्त्वाच्या संकल्पनांसह आपला हा भाग आपण चालू करणार आहोत। सर्वच स्पर्धा परीक्षा तसेच शालेय दैनंदिन अध्ययन अध्यापनामध्ये सुद्धा महत्त्वाचा असलेला हा घटक म्हणजे भूमिती। चला तर मग या व्हिडिओला आपण प्रारंभ करूयात। या भागात आपण चर्चा करणार आहोत बिंदू, रेषा, किरण, रेषाखंड, प्रतल आणि कोन यांच्या बाबतीमध्ये। यांच्या बाबतीतील चर्चा म्हणजेच त्यांची व्याख्या, आकृत्यांची ओळख आणि त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बाबी आपण या भागामध्ये चर्चेत घेणार आहोत। सर्वप्रथम आपण बिंदू या बाबीची चर्चा करूयात। अतिशय अणुकुचीदार म्हणजे शार्प अशा टोकाने कागदावर काढलेले टिंब म्हणजेच बिंदू होय। ज्या पद्धतीने पाहता इथे आपण अगदी छोटी आकृती या ठिकाणी काढली, ही एक प्रतिकात्मक बिंदूची आकृती आहे असं आपण सांगू शकतो। बिंदूच्या बाबतीमध्ये चर्चा करताना एकरेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू अशा सुद्धा बाबतीमध्ये आपण चर्चा करू शकतो। पहा, ज्यावेळी एका रेषेवर येणारे सर्व बिंदू आपण दाखवले जातात त्यावेळी ही जी रेषा L आहे त्या रेषेवर असणारे जे बिंदू आहेत ते सर्व एकरेषीय बिंदू आहेत। पण याच वेळी हा जो रेषेच्या बाहेर असलेला बिंदू दिसतोय याला आपण या रेषेच्या बाबतीमध्ये विचार केल्यास नैकरेषीय बिंदू असे हा जो बिंदू आहे तो रेषा L वर नाही आहे। बिंदूंच्या बाबतीमध्ये आणखी काही विशेष घटक ते याप्रमाणे, जसं बिंदू या शब्दाला जोडून जे शब्द तयार झालेत या अनुषंगाने भूमितीमध्ये आणखी काही शब्दांची चर्चा आपल्याला करता येते। संकल्पना म्हणून या पुढील भागामध्ये आपण त्याची चर्चा करणार सुद्धा आहेत। जसे की या बाबतीत पाहायचं असेल तर शिरोबिंदू, केंद्रबिंदू, एकसंपाद बिंदू वगैरे वगैरे शब्दांच्या सहाय्याने बिंदूंचे अजून वेगवेगळे डायमेन्शन्स, वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला यासमोरही पाहायच्या आहेतच। रेषा, रेषा म्हणजे काय आणि रेषा कशी असते याची चर्चा करताना रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच आणि रेषा ही दोन्ही बाजूंना म्हणजे दोन्ही दिशांना अमर्याद असते हे आपल्याला सांगता येतं। जसे या ठिकाणी जर आपण ही रेषा M म्हटले, या ठिकाणी रेषेची ही उजवी बाजू आणि रेषेची ही डावी बाजू या दोन्ही बाजूंना ही रेषा अमर्याद आणि अनंत वाढत आहे, त्यासाठी आपण या ठिकाणचे हे ॲरो किंवा बाणांच्या दिशा दाखवलेल्या असतात। रेषा अमर्याद असते, अनंत लांबीची असते, तिची लांबी मोजता येत नाही। अर्थात या ठिकाणी जेव्हा आपण हे टोकाला दाखवलेले बाण आहेत तेव्हा ती आणखी पुढे वाढत आहे याचं ते प्रतीक आहे। त्यामुळे रेषेला दोन्ही बाजूंनी मर्यादा नसते, तिची लांबी अनंत असते, त्यामुळं तिची लांबी मोजता येत नाही। कारण आपण जर पर्टिक्युलर या रेषा N ची लांबी ठराविक 5 सेंटीमीटर म्हणू तर ती आणखी पुढे वाढणारी असते, त्यामुळं कधीही रेषा म्हणून त्याची लांबी सांगता येत नाही, पण रेषाखंड म्हणून आपण त्या लांबीची चर्चा या ठिकाणी करू शकतो। म्हणून रेषेची लांबी सांगता येत नाही, आपण रेषाखंडाची लांबी मोजत असतो। एकाच बिंदूतून अनंत रेषा जातात किंवा काढता येतात म्हणजे काय तर पहा, हा एक बिंदू आपण काढलाय आणि या बिंदूतून जाणाऱ्या रेषा काय तर या पद्धतीने आपण विविध रेषा या एका बिंदूतून जाणाऱ्या पाहू शकतो। म्हणूनच आपण एका बिंदूतून अनंत रेषा जातात किंवा काढता येतात असे म्हणतो। एकच बिंदू असताना भोवताली कितीतरी रेषा याहीपेक्षा बारीक आणि अणुकुचीदार टोकाने काढल्यानंतर आपल्याला वाढताना दिसतील, त्या अनुषंगाने त्यांची चर्चा करता येते। आपल्या आकृतीला मर्यादा आहे, आपल्या काढण्याला मर्यादा आहे, म्हणून तुम्हाला हा आभास होईल की ठराविक रेषा काढल्यानंतर त्या रेषांची संख्या एकत्रित संपली आहे का, थांबती आहे का, परंतु त्याला अजून झूम केल्यानंतर किंवा अतिशय विशाल रूपात पाहिल्यानंतर अजूनही कितीतरी रेषा त्या ठिकाणी आपल्याला काढता येतात आणि त्या मावत असतात। त्यामुळेच एकाच बिंदूतून अनंत रेषा काढता येतात किंवा जातात असं म्हटलं जातं। दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते। पहा, आपण या ठिकाणी बिंदू N घेऊयात आणि इथे बिंदू S घेऊ, किंवा या ठिकाणी बिंदू R घेतला, इथे बिंदू T घेतला ना। या बिंदूंना जोडण्यासाठी बघा, N पासून S पर्यंत जरी आपण एक रेषा काढली तरी ती एक रेषा झालेली आहे। या ठिकाणी N आणि T च्या बाबतीतही दोन जोडणारी एक रेषा बनली, इथेही एक रेषा झाली
आणि याही अनुषंगाने, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की कोणत्याही दोन भिन्न बिंदूंना जोडणारी एक आणि एकच रेषा असते. आता बघा, 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदूतून एकच रेषा काढता येत असेल तर त्या बिंदूंना आपण एकरेषीय बिंदू असे म्हणतो. या ठिकाणी आपण P, Q आणि R असे 3 बिंदू काढलेले आहेत. पण या 3 बिंदूंना जोडणारी एकच रेषा सरळ असेल का? हो नाही. तर या रेषेवर हा R बिंदू नाही आहे, म्हणजे रेषा N वर R बिंदू नाही. पण हे जे बिंदू आहेत S, T, U आणि V, तर हे मात्र एकाच रेषेवर आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने ज्यावेळी विविध बिंदूंना जोडणारी किंवा अनेक बिंदूंना जोडणारी एक आणि एकच रेषा असते त्यावेळी त्या रेषेवर असलेले सर्व बिंदू हे एकरेषीय बिंदू असतात. त्यामुळे आपण असं म्हणतो की 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदूतून जर एकच रेषा जात असेल किंवा काढता येत असेल तर त्यांना आपण एकरेषीय बिंदू म्हणतो. कारण केवळ 2 बिंदूंचा विचार असेल तर त्यांच्यामधून जाणारी एक रेषा असते हे तर सर्वसामान्यतः सत्यच आहे आणि ती एकच रेषा जात असते. म्हणून 2 बिंदूंपर्यंत अशा बाबतीतील विचार केला जात नाही आणि एकरेषीय बिंदूच्या बाबतीमध्ये विचार करताना किमान 3 आणि 3 पेक्षा अधिक बिंदूंचा विचार केला जातो. 3 किंवा जास्त बिंदूंना जोडणारी जेव्हा एकच रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना नैकरेषीय बिंदू म्हणतात. म्हणजे जसं आता आपण पाहिलं होतं की आपण S, T, U हे जर 3 बिंदू घेतले तर या तिघांना जोडू शकेल अशी एक आणि एकच रेषा नसते किंवा ती काढता येणं शक्य नाही. म्हणून अशा वेळी जे आपले बिंदू आहेत त्यांना आपण नैकरेषीय बिंदू म्हणतो. म्हणून अशा वेळी या रेषेच्या बाबतीमध्ये, रेषा Lच्या बाबतीमध्ये आपण या Uला नैकरेषीय बिंदू म्हणतो. म्हणूनच हे तिन्ही बिंदू परस्परांच्या विचारामध्ये नैकरेषीय बिंदू आहेत. कारण T आणि U यांना जोडणारी जर एक रेषा काढली तर त्यावेळी S हा त्या रेषेच्या बाहेरचा बिंदू बनला आणि U आणि S यांना जोडणारी एक रेषा काढली तर त्यावेळी T हा बिंदू रेषेच्या बाहेर पडतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ एकच रेषा काढली आणि या तिन्ही बिंदूंना जोडलं असं होऊ शकत नाही. अशा वेळी आपण या बिंदूंना नैकरेषीय बिंदू असं म्हणत असतो. एकमेकींना छेदणाऱ्या 2 रेषांचा छेदनबिंदू एक व एकच असतो. म्हणजे बघा, आता इथे काय म्हणायचं आहे, जेव्हा आपण रेषा L आणि ही रेषा N अशा 2 रेषा काढल्या त्यावेळी या 2 रेषांचा छेदनबिंदू जो हा पॉइंट आहे तो एक आणि एकच बिंदू असतो असे या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजेच कोणत्याही 2 रेषा जेव्हा एकमेकांना छेदत असतात त्यावेळी त्या L आणि N असतील काय किंबहुना अन्य कोणत्या रेषा असतील काय त्यांचा छेदनबिंदू हा केवळ एक आणि एकच बिंदू असतो. रेषेच्या बाबतीतील या पुढचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. पहा, या ठिकाणी जर हे एक प्रतल आहे तर त्यामध्ये रेषा N व रेषा M ह्या आपण काढलेल्या आहेत. रेषेचं नाव देताना ते इंग्रजीतील लहान अक्षर म्हणजे स्मॉल अक्षरामध्ये ते दिलं जातं असा एक संकेत आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण रेषा N आणि M पाहतोय. आता या रेषांमधील कोणताही बिंदू जर सामायिक नसेल किंवा ते एकमेकांना छेदत नसतील तर त्यावेळी आपण त्यांना रेषा N समांतर आहे, रेषा M असे म्हणतो. ठीक आहे. छेदनबिंदू आणि एक संपात बिंदू, आता यांच्या बाबतीतील चर्चा करायची असेल तर पहा, छेदनबिंदू आपण 2च रेषांच्या बाबतीतील सामायिक बिंदू असं पाहिला होता. म्हणजे रेषा N आणि रेषा M यांचा छेदनबिंदू म्हणजे सामायिक बिंदू O आहे. पण जेव्हा छेदनबिंदूची पुढची स्टेप म्हणून आपण 3 किंवा 3 पेक्षा अधिक रेषांचा सामायिक बिंदू एकच आहे असं म्हणतो. जसं आता या ठिकाणी बघा, इथे रेषा L काढली, रेषा S काढली असेल. अशा वेळी जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा अधिक रेषा जेव्हा एकाच बिंदूमध्ये छेदत असतात तेव्हा अशा छेदनबिंदूला एक संपात बिंदू असं म्हटलं जातं. ठीक आहे. किरण, किरण म्हणजे काय तर हा एक ठराविक बिंदू आहे आणि या बिंदूतून कोणत्या तरी एकाच दिशेने अमर्याद पद्धतीने वाढत असणारी रेषा. एका ठराविक बिंदूतून
एकाच दिशेने अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण असे म्हणतात. मग भलेही ती दिशा उजवीकडे असो, डावीकडे असो, वर असो किंबहुना खाली असो, दिशा महत्त्वाची नव्हे तर तिची अमर्यादता कोणत्याही एकाच बाजूने असते. आणि ती अमर्यादता दाखवताना आपण बाणाच्या टोकाने दाखवतो. त्यावेळी या पद्धतीने त्या किरणाला व्यक्त केलं जातं. रेषेच्या बाबतीमध्ये जसं आता आपण बोललो की रेषेचं नाव हे एका स्मॉल अक्षराने सुद्धा सांगता येतं, किंबहुना त्या ठिकाणी रेषेवरील कोणतेही दोन बिंदू दाखवून रेषा QM असं म्हटलं जातं. परंतु किरणाच्या बाबतीमध्ये मांडत असताना मात्र आपल्याला किरण QR असं म्हणता येईल, ज्यावेळी त्या किरणावरील Q आणि R हे दोन बिंदू असतात. पण या किरणाला आपण किरण RQ असं म्हणू शकत नाही. रेषेचे नाव आपण तीन पद्धतीने सांगू शकतो. केवळ रेषा L जसं इथे आपल्याला दिसतंय, किंवा रेषा QM किंवा रेषा MQ. परंतु किरणाचे नाव सांगत असताना आपल्याला किरण QR हे एकाच पद्धतीने सांगतात. आता रेषाखंड म्हणजे काय तर रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागाला रेषाखंड असे म्हणतात. जसे की जर ही एक रेषा L आहे, परंतु आपण या ठिकाणी P आणि Q या दोन बिंदूंच्या बाबतीमध्ये चर्चा करतोय, तर हे रेषेवरील P आणि Q जे बिंदू आहेत, या बिंदूंच्या दरम्यान जी जागा आहे, या दरम्यान आलेले सर्व जे बिंदू आहेत, या सर्व बिंदूंच्या संचाला आपण रेषाखंड असे म्हणतो. आता या रेषाखंडाची जागा या ठिकाणी जाऊन मर्यादित झालेली आहे, थांबलेली आहे. त्यामुळे आपल्याला रेषाखंडाची लांबी मोजता येते. म्हणजे जर आपल्याला असं म्हणायचं आहे की हा रेषाखंड PQ 5 सेंटीमीटर लांबीचा आहे, तर आपल्याला तो 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढता येतो. जेव्हा आपण P आणि Q या दोन अंत्यबिंदू सहित त्या दरम्यानचं अंतर 5 सेंटीमीटर घेतो. मग याच्यामुळे काय होतं की रेषाखंड आपल्याला एकरूप सुद्धा काढता येतात. आणि एकरूप रेषाखंड म्हणजे काय तर समान लांबी असणाऱ्या रेषाखंडांनाच एकरूप रेषाखंड असे म्हणतात. जसं जर हा रेषाखंड AB 6 सेंटीमीटर लांबीचा आहे आणि त्याच पद्धतीने जर आपण रेषाखंड CD सुद्धा 6 सेंटीमीटर लांबीचा काढला, किंबहुना रेषाखंड ST इथंपर्यंत 6 सेंटीमीटर लांबीचा असेल, तर आपण या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतो. पण रेषाखंडाच्या बाबतीमध्ये सुरुवाती बिंदू आणि शेवटचा बिंदू यांच्या दरम्यानचं अंतर हे एकरूपतेच्या बाबतीत मोजलं जातं. आणि रेषाखंडाच्या आकृतीमध्ये कधीही अंत्याला बाण किंवा टोक नसतं, तर तिथे केवळ अंत्यबिंदू व्यक्त केलेले असतात. ठीक आहे. प्रतल ही एक भूमितीमधील खूप चांगली आणि समजून घेण्यासारखी संकल्पना आहे. बघा, प्रतल म्हणजे काय तर अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. प्रतल हे अमर्याद किंवा अनंत बिंदूंनी बनलेलं असतं. जसं उदाहरणार्थ आपल्याला व्यवहारामध्ये प्रतल म्हणजे काय पाहायचं असेल तर प्रतिकात्मक म्हणून आपण कागद, टेबलाचा पृष्ठभाग किंवा भिंतीचा पृष्ठभाग याचा विचार करू शकतो. पण कागद किंवा टेबलाचा पृष्ठभाग किंबहुना भिंतीचा पृष्ठभाग सुद्धा मर्यादित दिसतो. फक्त कल्पना यावी की सपाट पृष्ठभाग म्हणजे काय असतं यासाठी आपण या गोष्टींचा विचार करू. जर कागद म्हणून आपण याला पाहत असाल तर बघा, हा कागद जेव्हा चारही बाजूंनी वाढता असेल, थांबणारी नाही आहे त्याची व्याप्ती, तेव्हा आपण त्याला प्रतल असे म्हणतो. म्हणजेच प्रतल अमर्याद असतं. प्रतल निश्चित करण्यासाठी किमान 3 बिंदूची आवश्यकता असते. म्हणजे काय बघा, हे 3 बिंदू घेतल्यानंतर यांना आपण जोडायला लागलो तर आपल्याला या ठिकाणी एक बंदिस्त आकृती मिळते. अर्थात प्रतल हे एक बंदिस्त आकृती असतं आणि त्यासाठी किमान बंदिस्त आकृती तयार करताना 3 बिंदूंची आवश्यकता आपल्याला असतेच असते. म्हणून प्रतलासाठी सुद्धा किमान 3 बिंदूंची आवश्यकता असते, जे नैकरेषीय असतात. ठीक आहे. आता एक रेषा व रेषाबाहेरील बिंदू यांनी एक प्रतल निश्चित होतं. म्हणजेच या ठिकाणी नैकरेषीयतेची कल्पना आपल्याला येते. ही एक रेषा आहे आणि हा रेषेबाहेरील बिंदू आहे. त्यामुळे रेषा L आणि रेषेबाहेरील बिंदू Q यांना जोडणारी जी काही गोष्ट असणार आहे तिला आपण प्रतल म्हणू शकतो. ठीक आहे. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून एकच प्रतल जातं.
म्हणजे हे पहा, ही एक रेषा आणि ही एक रेषा, या दोन रेषा जेव्हा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्यामधून व्यक्त होणारं हे एक प्रतल असतं असं आपण या ठिकाणी सांगत आहोत. ठीक आहे. समांतर प्रतल म्हणजे काय? जेव्हा दोन प्रतले एकमेकांना छेदत नाहीत, म्हणजे हे एक प्रतल आपण काढलं आणि त्याला न छेदणारं दुसरं प्रतल काढलं असेल, त्यावेळी दोघांमध्ये कुठेही छेदनाचा, स्पर्शतेचा किंबहुना सामायिक बिंदूंचा संच नाही. जेव्हा दोन प्रतल अशा पद्धतीने एकमेकांना समांतर आहेत किंवा छेदत नाहीत तेव्हा त्यांना आपण समांतर प्रतल असं म्हणतो. प्रतल छेदतात म्हणजे नेमकं काय आणि कसं, त्या बाबतीतील चर्चा करायची तर बघा, जेव्हा आपण हे एक प्रतल विचारात घेतलं आणि हे एक दुसरं प्रतल आपल्या ठिकाणी विचारात आपण घेतोय, तर दोन प्रतल एकमेकांना छेदत असल्यास त्यास एकाच रेषेमध्ये व्यक्त करता येतं आणि त्या रेषेवरील बिंदू म्हणजे प्रतलाचे सामायिक छेदनबिंदू. पहा, या ठिकाणी प्रतल ए आणि प्रतल बी दाखवलेला आहे. आता प्रतल ए आणि बी हे या डॉटेड लाईनच्या ठिकाणी परस्परांना छेदताना दिसतं आणि इथे केवळ एक बिंदू नव्हे तर बिंदूंचा संच सामायिक आहे. म्हणूनच अशा बाबतीमध्ये आपण सांगतो की दोन प्रतल छेदत असताना परस्परांना एका रेषेमध्ये छेदत असतात, म्हणूनच त्यांचे प्रतलाचे सामायिक छेदनबिंदू असतात. तो एकच बिंदू नव्हे तर ती एक सामायिक रेषा असते. ठीक आहे. कोन म्हणजे काय याची आता चर्चा आपण करूयात. आयुष्यामध्ये आपल्याला झाडांच्या फांद्यामध्ये, आपल्या कोपऱ्यापासून वाकलेल्या हातामध्ये, दरवाजा आणि चौकटीच्या दरम्यान अशा विविध ठिकाणी कोन पाहायला मिळतात. पण मित्रांनो, कोन म्हणजे काय तर बघा, एकच आरंभबिंदू असणाऱ्या दोन भिन्न किरणांमुळे तयार होणाऱ्या आकृतीला कोन असे म्हणतात. आरंभबिंदू ओ आणि या ठिकाणी हा एक किरण आहे किंबहुना हा दुसरा किरण आहे. याच बाबतीमध्ये आपण कधी कधी वेगवेगळ्या दिशेने जाणारे किरण घेऊ शकतो, किंबहुना आरंभबिंदू ओ आणि या पद्धतीनेही किरण इथे आलेले असू शकतात. त्यामुळे आरंभबिंदू एकच असेल पण दोन भिन्न किरण असतील तर त्यामुळे त्यावेळी तयार होणाऱ्या आकृतीला कोन असं म्हणतात. तर या ठिकाणी या तिन्ही कोनाच्या आकृत्या आहेत. कोनाच्या बाबतीतील अधिकची चर्चा आपण करूयात. समजा आपण या ठिकाणी एक कोन काढला आहे, कोन ए, बी आणि सी. या ठिकाणी कोनाच्या शिरोबिंदूंचा विचार केल्यास ए, बी आणि सी हे या कोनाचे शिरोबिंदू आहेत आणि या ठिकाणी किरण ए बी किंबहुना किरण बी सी अशा दोन किरणांचा म्हणजे संयोग आरंभबिंदू हा किरण बी आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक कोन ए बी सी काढला आहे. या ठिकाणी या कोनाचे शिरोबिंदू बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी आहे. तर या कोनामध्ये दोन किरणांचा संयोग या ठिकाणी दिसतो, किरण बी ए आणि किरण बी सी. म्हणून या कोनाच्या भुजा सुद्धा बी ए आणि भुजा बी सी असे आपल्याला नाव सांगता येतात. या कोनाचं नाव लिहित असताना किती पद्धतीनं आणि कसं लिहिलं जातं त्याची चर्चा करूयात. ठीक आहे. तर जर आपण या ठिकाणी कोन ए बी सी काढला असेल तर या कोनाचं नाव आपण तीन प्रकारे लिहू शकतो. त्याला आपण कोन ए बी सी अशा पद्धतीने ए बी सी या पद्धतीने व्यक्त करतो, किंबहुना कोन सी बी ए अशा पद्धतीने लिहू शकतो, किंवा मध्यबिंदू किंवा आरंभबिंदू जो आहे त्यावरून सुद्धा कोनाचं नाव ओळखलं जातं, म्हणजेच हा आहे कोन बी. तर अशा पद्धतीने एका कोनाला आपण तीन पद्धतीने नाव लिहू शकतो. कोन आणि बिंदू बघा, या ठिकाणी आपण एक कोन काढला आहे, कोन पी, क्यू आणि आर. तर या ठिकाणी काही बिंदू आपण व्यक्त केले आहेत, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स. बघा, या आकृतीच्या दरम्यान आपल्याला काय दिसतं आहे तर कोन पी क्यू आर याच्यामध्ये, याच्या अंतर्भागामध्ये बिंदू यू, व्ही आणि टी आहेत. तर कोनावरील बिंदू म्हणून आपण पी, क्यू आणि आर यांचा विचार करू शकतो, किंबहुना या किरणांवर जर कोणते बिंदू असतील आणखी तर ते सुद्धा कोनावरील बिंदू होतात. पण पी, क्यू आणि आर या किरणावर किंवा या बाजूवर सुद्धा किंवा भुजेवर सुद्धा नसलेले जे काही बिंदू आहेत आणि जे अंतर्भागात नाही आहेत त्यांना आपण कोनाच्या बहिर्भागातील बिंदू म्हणतो, जसे की बिंदू एक्स, डब्ल्यू, एस. तर अशा पद्धतीने एक कोन विचारात घेतला तर आपण कोनाच्या भुजावर असलेले बिंदू म्हणजेच कोनावरील बिंदू
कोणाच्या अंतर्भागातील बिंदू आणि कोणाच्या बहिर्भागातील बिंदू असं त्यांचं विश्लेषण किंवा वर्गीकरण करू शकतो। मित्रांनो, आपण आता कोनाचे काही प्रकार फक्त नावाच्या स्वरूपामध्ये समजून घेऊयात। याची सविस्तर चर्चा आपण भूमिती भाग 2 यामध्ये करणार आहेत। या ठिकाणी कोनाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत ते पाहूयात। लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, शून्य अंशाचा कोन, पूर्ण कोन आणि प्रविशाल कोन अशा पद्धतीने कोनाचे वर्गीकरण केलं जातं। तर सोबतच आपण कोनाचे इतरही प्रकार पाहतो, ते म्हणजे संलग्न कोन, रेषीय जोडीतील कोन, विरुद्ध कोन, पूरक कोन, कोटी कोन, अंतरकोन, संगत कोन, व्युत्क्रम कोन। तर अशा पद्धतीने आपण कोनांचे खूप सारे प्रकार आणि विविध प्रकारांची सविस्तर चर्चा पुढील भागामध्ये करणारच आहोत। पण या भागामध्ये आपण बिंदू, रेषा, किरण, रेषाखंड, प्रतल आणि कोन या सर्वांची चर्चा केली आहे। मित्रांनो, भूमितीच्या अनुषंगाने आपला हा पहिलाच भाग आणि पहिलाच व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच तुम्ही व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून करावे। धन्यवाद। बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा।